हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि सकाळची वेळ आहे. सकाळच्या इथे वाजलेले आहेत 6:15 आणि रविवारचा दिवस म्हणलं की मग आपलं थोडंसं उशिरा उठणं असतं. रोज 3:30ला उठून स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो. पण रविवार म्हणलं की थोडंसं मी उशिरा उठतो. तर 5:30ला उठली होती. त्यानंतर ब्रश वगैरे केला, अंघोळ वगैरे केली आणि मग अंघोळ वगैरे केल्याच्यानंतर आता इथे आली आहे किचनमध्ये. तर आता सगळ्यात अगोदर थोडासा चहा बनवते, काळा चहा अद्रकवाला. आणि साहेब पण उठलेले आहेत, तर दोघांसाठी 2 कप चहा बनवते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे. म्हणजे आपल्या घरातील कामाचंच काही थोडेफार म्हणजे अनुभव जे आहेत ते शेअर करणार आहे. तर म्हणजे ज्यामुळं आपली कामं जी आहेत ते सोपी होतात, आपलं घर जे आहे ते क्लीन दिसतं. तर अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, आता इथे सगळ्यात पहिला अद्रकचा चहा ठेवला आणि आता रविवार असला तर नाश्ता वेगळा बनवायचा आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायचा. म्हणजे पूर्ण दिवस जो आहे ना रविवारचा, तो पूर्ण दिवस कामामध्येच जातो कंटिन्यू. फक्त संध्याकाळच्या टायमाला जरासं काम कमी असतं. कारण की रविवारचं म्हणजे दुपारच्या टायमाला काही चिकन वगैरे बनवलं तर मग संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक वगैरे बनवावं लागत नाही. फक्त काहीतरी भाकरी वगैरे काही एखादी दुसरी भाकर वगैरे टाकली तर झाला स्वयंपाक, असं असतं. तर रोजच्या दिवसात कसं सकाळी सकाळी भाजी चपाती वगैरे बनवली तर दिवसभराचं होतं, नाश्ता पण होतो, झालं तर डबा पण होतो सगळ्यांचा, असं होतं. पण रविवारचं म्हणलं की काहीतरी नाश्त्यासाठी बनवा आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे बनवा, ह्याच्यातच दिवस जातो. तर आज ना मी नाश्त्यासाठी हे बनवणार आहे, रवा इडली बनवणार आहे. कारण की रेशन भरताना ना बारीकवाला रवा पण आणला होता मी. तर रवा ना ॲक्च्युली केक बनवण्यासाठी आणला होता, पण केक बनवणं झालं नाही आणि त्यामुळं ना मग मी आता ठरवलं की आज संडे आहे तर म्हणलं की इडली बनवावं बारीक रव्याची. तर आता इथे मी 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ना 2 वाट्या ह्याच्यातमध्ये पाणी टाकायचं आहे. तर अगोदर 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि थोडंसं हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी करत एक पूर्ण वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर ना मग थोडंसं मिक्स करून त्याला एका साईडला ठेवून द्यायचं, जेणेकरून रवा जो आहे तो फुलतो व्यवस्थित असा. आणि इथे ना रवा इडलीचं भांडं जे आहे ते पण मी रात्री स्वच्छ घासून वगैरे सुकून वगैरे ठेवलं होतं. तर आता फक्त कपड्याने पुसून घेते आणि याच्यातच करायच्या ते इडल्या. तर ना रव्यात काही हे इडलीचं भांडं जे आहे ना ते ॲक्च्युली जुनं आहे, त्यामुळं थोडंसं हे दिसतं म्हणजे काहीतरी. आता जर्मनचे जे भांडे असतात त्याच्यावरती ना एखादा दुसरा डाग पडला ना तर ते निघत नाही लवकर, असं होतं त्यामुळं. तर आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे 1.5 ते 2 ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये, ते गरम करायला ठेवलं आहे. आणि त्यानंतर जे इडलीच्या जे जाळ्या आहेत ना तर त्याच्यामध्ये असं ऑइल लावून घेते, म्हणजे इडली जी आहे ती भांड्याला चिटकणार नाही. तसं तर इडली असं नॉर्मली आहे, ते सगळेजण बनवतात, सगळ्यांना माहीत असतं कसं बनवायचं कसं नाही ते. तर इथे बघा पाठीमागं आमच्या इथे मुलं घरी असले की मस्ती मस्ती चालू असते आणि आता उद्यापासून शाळा चालू होणार आहे. तर त्यामुळं ना आज मस्तीचा लास्ट दिवस आहे. उद्यापासून वैभवदत्ताची शाळा चालू होईल आणि त्यानंतर मग क्लास, शाळा म्हणलं की मग त्याला घरामध्ये थांबायला थोडासा कमीच वेळ भेटतो. म्हणजे फक्त थोड्या वेळासाठीच तो घरी येतो. बाकी सकाळी उठलं की तयारी करायचं, निघायचं शाळेमध्ये. त्यानंतर मग संध्याकाळी आलं की थोड्या वेळ चहा पाणी प्यायचं, नाश्ता वगैरे करायचा आणि त्यानंतर मग निघायचं वापस क्लासला. आणि त्यानंतर मग रात्री 8, 8:15 पर्यंत घरी यायचं आणि त्यानंतर मग जेवायचं, झोपायचं. एवढाच वेळ फक्त वैभवताला भेटतो. पण सुट्टीचे दिवस होते तर सुट्टीच्या दिवसामध्ये मात्र गोंधळच गोंधळ असायचा घरामध्ये. तर इथे पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजल्याच्या नंतर त्यामध्ये मी ना चवीपुरतं मीठ पण टाकलं होतं आणि पुन्हा 1 वाटी पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. म्हणजे एकूण 2 वाटी पाणी आणि 1 वाटी दही आणि रवा हे मिक्स केलं आणि मीठ चवीपुरतं
आणि त्यानंतर आता याच्यामध्ये ना आपलं बेकिंग सोडा, खाण्याचा जो सोडा असतो ना, तो सोडा टाकला याच्यामध्ये. अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी असा सोडा मी याच्यामध्ये टाकला. आणि सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याच्यावरती ना 1 चमचाभर पाणी टाकलं, ज्यामुळे सोडा ॲक्टिव्ह होतो आणि मग जे आपलं बॅटर जे आहे ते आपलं हे होतं, सैल होतं बॅटर. तर आता जेवढं बॅटर बनवलं होतं ना, त्याच्या 12 इडल्या बरोबर झाल्या. आणि त्यानंतर 2 डोसे झाले नंतर, म्हणजे एवढं पीठ तयार झालं होतं 2 वाट्यामध्ये. तर इथे बघा 4-4 रखाण्याची भांडे आहेत आणि एकूण 12 इडल्या झाल्या आणि 2 डोसे झाले. तर पोटभर सगळ्यांचा नाश्ता झाला एवढ्या ह्याच्यामध्ये. आणि इडल्या जी आहेत त्यांना मला ना ते इडली म्हणजे ना ते तांदळाच्या इडलीपेक्षा ना मला ही रवा इडली चांगली वाटते जास्ती. आणि डोसा पण ना रव्याचाच डोसा चांगला वाटतो, कारण की कुरकुरीत एकदम डोसा पण होतो एकदम. आणि इडली पण छान लागते, म्हणजे रव्याचे ना पदार्थ खायला चांगले लागतात. तर आता इथे पाणी पण गरम झालं होतं आणि पाणी गरम झाल्यावरती मी एक एक करून हे जेवढे काही स्टँडवरती जे जाळ्या आहेत ना, ते जाळ्या ठेवून दिल्या. आणि आता याला ना गॅस फ्लेम ना मीडियमवरती ठेवायचे आणि मीडियम गॅस फ्लेम करून याला 15 ते 16 मिनटं शिजवून घ्यायचं इडलीला. आणि त्यानंतर आता इथे तयारी चालू आहे चटणीची. तर चटणी पण साधी सिंपलच बनवत असते मी. तर रात्री ना थोडीशी चण्याची डाळ भिजू घातली होती. थोडीशी जेवढी चटणीसाठी लागते ना तेवढीशी डाळ भिजायला घातली होती. आणि झरबारीला ना मी डाळवा जो असतो डाळवा टाकून मी चटणी करत असते. म्हणजे जर कधी लक्षात नाही राहिलं चण्याची डाळ भिजायला घालायची, तर मग ना मी डाळवा टाकून चटणी बनवत असते. पण आता रात्री आवर्जून अनुताईला सांगितलं तर थोडीशी डाळ भिजायला टाक, तर तिने घातली होती थोडीशी डाळ भिजायला. तर आता त्या डाळीची चटणी बनवणार आहे मी. तर इथे ना मिरच्या, अद्रक, थोडंसं खोबरं आणि हे आपलं चण्याची डाळ भिजवलेली, हे सगळं मिश्रण जे आहे ते वाटून घ्यायचं आहे. तर इथे ना खोबरं टाकतानाचा ना व्हिडिओ जो आहे तो स्किप झाला होता. तर मी याच्यामध्ये खोबरं पण थोडंसं टाकलं आहे, एकदम थोडंसं. तर अद्रक, मिरच्या, झालं तर खोबरं आणि चण्याची डाळ भिजवलेली, ते याचे ना पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक पेस्ट. आणि ना आता इडलीसाठी जे मी दही वापरलं होतं ना, त्यातलं थोडंसं दही शिल्लक राहिलं होतं. तर ते शिल्लक असलेलं थोडंसं दही मी याच्यामध्ये ॲड करते, कारण की ते तसंच राहिलं ना तर ते तसंच राहून जाईल आणि त्याची आठवण पण होणार नाही. कारण एकदम थोडंसं दही राहिलं होतं, जास्ती पण नव्हतं. तर आता दही याच्यामध्ये ॲड केलं आणि आता याला व्यवस्थित एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर फ्रेंड्स इथे इडलीची चटणी जी आहे ती वाटून झालेली आहे मिक्सरमध्ये आणि त्याला आता फोडणी द्यायची आहे. तर फोडणी देण्यासाठी ना मला ते हे नव्हता, पॅन नव्हता, फोडणीचा जो असतो तो पॅन नव्हता. तर मी ते छोटासा टोप जो आहे स्टीलचा तो वापरलेला आहे. आणि आता स्टीलचा छोटासा टोप घेतला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून राई फक्त, जिरे नाही, राई टाकली आणि त्यानंतर सुकलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता वगैरे टाकला आणि त्याला फोडणी दिली. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं याच्यामध्ये. आणि आता इथे आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आणि त्याचसोबत इडली पण छान अशी तयार झालेली आहे. तर आता इडली जी आहे ते हे बाहेर काढून ठेवते मी स्टँड, जेणेकरून ना ते थंड होईल इडली. आणि जेव्हा इडली थंड होते ना तेव्हाच इडली जी आहे ती व्यवस्थित निघते चिटकलेली. नाहीतर आपण गरमागरम जर असं काढायचा प्रयत्न केला ना तर ते थोडंसं चिटकतं, थोडंसं निघतं, असं होतं. म्हणजे इडली जी आहे ती व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे ना थोडा वेळ त्याला थंड करत होते. तर आता इथे साहेब पण बसले होते आणि विचारत होते की झालं का नाश्ता, तयार झाला का, हे चालू होतं. आणि आता इथे अनुताई गेलेली आहे आंघोळीला. वैभवदादा तर ना सकाळी सकाळीच तो उठून पळत असतो क्रिकेट खेळायला. आणि जाता जाता तो चहा ठोस वगैरे काही खाऊन गेला होता आणि म्हणजे नाश्ता वगैरे आत्ता बनवला आहे. तर तो आता येईलच थोड्या वेळामध्ये.
तर ना ते पोरापोरांचं ठरलेलं असतं, म्हणजे प्रत्येक रविवारी ना थोडंसं लवकर उठून ते मैदानावरती जातात क्रिकेट खेळायला आणि त्यानंतर मग 8:30 ते 9 वाजेपर्यंत ते घरी येतात आणि तोपर्यंत मग इथे नाश्ता तयार झालेला असतो, असं झालं आहे. तर आता इथे इडली जे आहे ते थंड होईपर्यंत मी बाहेरची जी काही कामं आहेत ते करून घेते तोपर्यंत. तर अंथरुणं पांघरुणं वगैरे सगळं काढलं मी, फोल्ड करून मध्ये नेऊन ठेवलं. त्यानंतर गादीवरचं जे बेडशीट होतं ते बेडशीट पण फडकून व्यवस्थित सेट करून दिलं. तर रविवार असला की आपलं साहेब जे आहे ते असं बाहेर लोळत पडलेले असतात, टी व्ही वगैरे बघत हे ते आरामात चालू असतं सगळं. त्यामुळं ना गादी जी आहे ते बाहेरच ठेवते आणि आजकाल ना अन्नूताईचा पण ते अभ्यास चालू आहे ना परीक्षेचा, त्यामुळं ना मी गादी जी आहे ते बाहेरच ठेवते, म्हणजे जेणेकरून तिला ना आरामात एकदम गादीवरती झोपून वगैरे ती वाचत असते पुस्तक किंवा बसून वगैरे असं चालू असतं तिचा अभ्यास, म्हणजे अवघड होऊ नये. त्यामुळं ना मी गादी जी आहे ते बाहेरच ठेवते दिवसभर आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या टायमाला मग मध्ये नेते, असं करते. तर आता इथे तोपर्यंत इडली जी आहे ते व्यवस्थित थंड झाली होती आणि व्यवस्थित थंड झाल्यावरती बघा एकदम व्यवस्थित अशा इडल्या निघतात, म्हणजे काही असं हे होत नाही, चिटकत वगैरे नाही थोडी पण. तर आता इथे नाश्त्याला प्लेट घेते मी. अन्नूताईचं पण झालं आहे, साहेबांचं पण झालं आहे. तर आता सगळ्यांसाठी नाश्ता घेते. फक्त आता वैभवदादा जेव्हा येईल तेव्हा त्याला डोसे बनवून देईन आणि त्याला डोसे आवडतात जास्ती. तर आता इथे या तुम्ही पण नाश्ता करायला. रविवारचा स्पेशल नाश्ता इडली आणि चटणी. आणि ही चटणीमधली जी सुकलेली जी लाल मिरची आहे ना ती तर एवढी भयंकर तिखट होती, तरीसुद्धा साहेब ना ती तशा मिरच्या शोधून शोधून खात होते. त्यांना मिरच्या खायचं म्हणल्यावर त्यांना आवडतं जास्ती. ते अगोदरपासून म्हणजे त्यांना सवयच आहे. हिरवी मिरची असू दे किंवा लाल मिरची असू दे चटणीमधली, ते आवडीने खातात. तर आता इथे अन्नूताई पण थोड्या वेळासाठी ब्रेक घेऊन आली आहे नाश्ता करायला आणि तिचा कंटिन्यू अभ्यास चालूच आहे. आणि तिने ना काल तो हे पिक्चर बघितला होता, 12th फेल काहीतरीच नाव होतं त्या पिक्चरचं, ते बघितला होता. आणि असे पिक्चर बघितले ना तर मुलांचं जे म्हणजे प्रोत्साहन भेटतं मुलांना आणि म्हणजे कसं शून्यातून पुढं जायचं, किती संघर्ष करून मुलं यश मिळवतात हे सगळं त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे ना, ते बघून अन्नूताईला पण हे झालं एकदम, म्हणजे खरंच मम्मी एवढं संघर्ष करून मुलं हे करतात, पुढं सरकता असतात, तर आपण पण थोडासा प्रयत्न केला पाहिजे, असं तिचं चालू असतं. तर त्यामुळं ना ती होता होईल तेवढा तिचा प्रयत्न चालू आहे. आणि आपली मुलं जर चांगल्या गोष्टीला जर हे करत असतील तर मग ना आईवडिलांचा आनंद जो असतो तो गगनात मावत नसतो, असं होतं. तर आता इथे म्हणजे नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर अन्नूताई गेली बेडरूममध्ये तिचा अभ्यास करायला, कारण बाहेर ना टी व्ही वगैरे कोण मोबाईल लावतं कोण टी व्ही लावतं, त्यामुळं आवाज वगैरे होतो, डिस्टर्ब होतं तिला. त्यामुळं ती गेली बेडरूममध्ये अभ्यास करायला तिचा. आणि त्यानंतर मग साहेब आणि वैभवदादा पण आला होता, त्याने नाश्ता वगैरे केला वैभवदादांनी पण. आणि मग वैभवदादा आणि साहेब हे दोघंजणं गेलेत स्टेशनला, ते भाजीपाला वगैरे आणायला आणि चिकन वगैरे आणायला. तर आता सकाळचा नाश्ता तर झालेला आहे, उरकलेला आहे, पण लगेच आता स्वयंपाकाची पण तयारी मला करावी लागेल. आणि इथपर्यंत ना मी माझी कपडे धुणं म्हणा, झालं तर भांडे घासणं म्हणा, पुन्हा हे लादी पुसणं म्हणा, हे सगळं काम मी उरकलं होतं. आणि आता म्हणजे भांडे जे आहेत ते भांडे पण घासून ठेवलेले आहेत, फक्त ते मांडणीला लावायचे बाकी होते. आणि तेवढ्यातच साहेब आणि वैभवदादा दोघं पण आले. तर भाजीपाला वगैरे आणला होता, तर ते भाजीपाला नंतर मी निवडून वगैरे धुवून वगैरे ते फ्रीजमध्ये स्टोअर करेन, म्हणून तो भाजीपाला मी खालीच ठेवला आहे. आणि चिकन आणलं होतं, तर ते चिकन आता लगेच धुवायला घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते, जेणेकरून 1 ते 1.5 तासामध्ये स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे. आणि म्हणजे रविवारचं कसं असतं, दिवसभर काम असतं, पण संध्याकाळच्या टायमाला मात्र ना बराच वेळ भेटतो, कारण स्वयंपाकाचं काही टेन्शन नसतं संध्याकाळच्या टायमाला, त्यामुळं ना भरपूर वेळ भेटतो. तर इथे बघा म्हणजे चिकन बनवण्यासाठी मी तयारी पण करून ठेवली, कोथिंबीर वगैरे निवडली, झालं तर मसाल्याची तयारी केली, म्हणजे मसाला वाटण्यासाठी. तर आता फक्त मसाला भाजून घ्यायचा आहे तव्यावरती आणि त्यानंतर त्याला म्हणजे एकदा वाटून ठेवलं ना म्हणजे बिंदास हे करता येतं, राहता येतं. नाहीतर बाय चान्स कधीतरी ना अशा टायमातच ना लाईट जर गेली
तर मग आपलं स्वयंपाकाला भरपूर उशीर होतो. कारण की मिक्सरच नाही लावलं तर मग ते मसाला वाटणार कसं आणि मसाला नाही वाटला तर मग भाजी कशी बनवणार. त्यामुळं ना मग स्वयंपाकाला भरपूर उशीर होतो. म्हणून मी अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काम मिक्सरमध्ये मसाला वाटण्याचं करत असते. तर आता इथे मसाला पण वाटून ठेवला आणि त्यानंतर चिकन धुवून हळद मीठ लावून शिजायला पण ठेवलेलं आहे. आणि आता त्याचसोबत लगेच मी भाकरी पण बनवायला घेते साईडला. तर चिकन असलं तर मग पोरं पण भाकरी खातात, ज्वारीच्या भाकरी. त्यामुळं ना थोडंसं जास्ती भाकरीचं पीठ इथे हे करते. नाहीतर ना रोज म्हणजे रोजच्या जेवणामध्ये ना संध्याकाळच्या टायमाला फक्त 1 ते 2 भाकरी टाकल्यानंतर पुरेसे होतात. म्हणजे फक्त साहेबांनाच ज्वारीची भाकर लागते, बाकी आम्हाला नाही. आम्ही डाळ भातच खातो संध्याकाळच्या टायमाला. पण चिकन वगैरे असलं तर मग पोरं आवडीने खातात भाकरी वगैरे. बाकी इतर टायमाला पोरांना पण चपाती आणि भात एवढंच फक्त आवडतं. तर आता पटापट इथे भाकरी बनवून घेते. आणि ना आजकालचे गरमीच्या दिवसामुळं ना तर दुपारच्या टायमाला स्वयंपाक करणं म्हणजे खूप कठीण काम झालेलं आहे. म्हणजे भरपूर गरम होत होतं. आणि त्याचबरोबर ना आता साहेबांचं चालू होतं की उरक लवकर, उरक लवकर. कारण संध्याकाळी ना त्यांची मीटिंग आहे. म्हणजे आमच्या पंचशील ग्रुपची एक मोठी मीटिंग होणार आहे. तर मग तिकडे जायचं आहे. मग ते बोलत होते की पटकन जेवण करतो आणि थोड्या वेळ आराम करतो आणि त्यानंतर मग मीटिंगला जायचं आहे. आणि मग रविवारचा पूर्ण दिवस गेला. मग असं असतं हप्त्याभराचं ना जेवढं काही थकलेलं जे हे असतं. तर रविवारच्या दिवशी थोडा वेळ आराम केला की मग जेवढा काही थकवा असतो तो जात असतो निघून. त्यामुळं मग माझं ना घाईघाईमध्ये इथे स्वयंपाक बनवणं चालू होतं. तर इथे ना वैभवदादांनी येताना दुकानातून ते जलजिरा आणला होता. जलजिऱ्याचे पॅकेट असतात ना ते आणलं होतं. तर तो स्वतःसाठी बनवत होता आणि त्यानंतर मग त्याला वाटलं की अन्नूताईसाठी पण थोडंसं बनवावं. तर इथे ना त्याचं चालू होतं धडपड. माझं स्वयंपाक एकतर घाईघाईने मी बनवत होते आणि त्यानंतर त्याचं चालू होतं, "मम्मी मला पण हे बनवायचं आहे, जलजिरा बनवायचा आहे, बनवून दे ना" असं चालू होतं. तर मग मी त्याला बोलले की "तुझं तू बनव आता, कारण की माझे हात हे आहेत, खराब आहेत, त्यामुळं तुझं तू बनव." तर त्याचं चालू होतं जलजिरा बनवायचं. तर आता इथे भाकरी वगैरे झाल्याच्या नंतर ना मी म्हणजे साहेबांना आणि वैभवदाला आणि अनुताईला तिघांना पण जेवायला वगैरे वाढलं. अनुताईला तर ना भाकरी चुरून त्यानंतर चमचा वगैरे दिला आणि ती बेडरूममध्येच बसले जेवत. आणि बाकी साहेब आणि वैभवदादा बसलेत बाहेर जेवायला. आणि त्यानंतर मी इथं भातासाठी कुकर लावलेला आहे. तर भात सहसा खात नाहीत कुणी आता म्हणजे चिकन वगैरे असलं तर भात खात नाहीत दोघं पण. तर इथे चालू आहे दोघांचं पण जेवण बापलेकाचं. आणि माझं मात्र मी भात झाल्याच्या नंतर खाईन, कारण थोडासा भात का होईना मला लागतोच, थोडा का होईना. त्यामुळं मी भाताची वाट बघत बसले होते. आणि इथे बघा आता टायमिंग पण दिसत नाही इथून. तर वाजल्या होत्या 1:15. आणि एवढं सगळं आता मी काय पूर्ण टोटल सगळं व्हिडिओ नाही बनवू शकत. त्यामुळं ना थोडं थोडं मी कट करूनच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आता इथे एवढा टायमिंग झाला होता आणि ह्या टायमिंगमध्ये हे लोकं जेवायला बसले होते. आणि त्यानंतर यांचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग साहेब आपलं टी व्ही बघत बघत झोपी गेले. आणि मग 4ला उठवलं त्यांना आणि त्यांना मीटिंगला पाठवून दिलं. आणि त्यानंतर माझं काही छोटी-मोठी कामं होती, ते मी उरकून घेतली. आता स्वयंपाक तर बनवायची काही गरज नाही. फक्त रात्रीच्या टायमाला 2 भाकरी तेवढं बनवेन फक्त. आता काही बाकी भात पण आहे, भाजी पण आहे, त्यामुळं स्वयंपाक बनवायची काही गरज नाही. तर इथे ना वैभवदादा वापस आला होता. म्हणजे मीटिंगमध्ये गेला, पप्पाला सोडलं तिथं आणि त्यानंतर तो वापस आला होता घरी. तर गादी जी आहे ती दिवसभर बाहेरच होती आणि त्यामुळं मग मी अन्नूताईची मदत घेऊन गादी जी आहे ती आतमध्ये बेडवरती नेऊन ठेवली. कारण की आता पसारा काढायचा होता, सगळा झाडू वगैरे स्वच्छ मारायचं होतं पूर्ण घराला. त्यामुळं ना मग ते गादी बाहेर असली ना मग ते अडचण असल्यासारखी वाटते. तर आता इथे ना सगळ्यात अगोदर मी फेसवॉश वगैरे करून घेते, चूळ भरून घेते. कारण की ना दुपारच्या टायमाला नाही नाही म्हणतात थोड्या वेळासाठी का होईना डोळा झाकतोच. आणि जेवल्यानंतर ना मी पण थोड्या वेळ का होईना झोपलीच होते. तर आता उठल्या तोंड वगैरे धुते आणि त्यानंतर ना माझी जी काही छोटी मोठी कामं आहेत ते मी आवरून घेते.
तर आता इथे बेडरूममध्ये आले मी आणि बेडरूममध्ये जे टॉवेल जे आहेत ते सुकायला टाकली होती आणि सुकलेले सगळे कपडे जे आहेत ते काढून मी बेडवरती ठेवली होती, कारण की हवेने ना ते कपडे जे आहेत सुकलेले ते उडून उडून पडतात खाली. त्यामुळं ना कपडे अगोदर काढून बेडवरती टाकले आणि त्यानंतर आता इथे झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. तर आता पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारते आणि त्यानंतर मग हे कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवते. तर कपड्यांच्या घड्या करणं हे तर अन्नूताईचं काम असतं, झाडू मारणं आणि कपड्यांच्या घड्या करणं हे ठरवलेलं तिचं काम असतं. पण ना तिचा मागा आजकाल भरपूर अभ्यास आहे, त्यामुळं मग मी तिला म्हणजे ना हे पण काम नाही तिला करू देत आणि कुठलंच काम नको करू बाई, तुझा अभ्यास करत बस असं म्हणते. त्यामुळं ना आता तिचं चालू आहे म्हणजे कंटिन्यू पण अभ्यास करून करून डोकं दुखतं ना, त्यामुळं तिला बोलत असते थोड्या वेळ ब्रेक घे, थोड्या वेळ आराम कर, थोड्या वेळ टी व्ही बघ, काहीतरी कर, हे असं बोलत असते तिला. पण तिचं आपलं तेच चालू असतं कंटिन्यू अभ्यास, एक लगातार ती करतच आहे. ती बोलत आहे की कमी दिवस आहेत आणि कमी दिवसामध्ये मला एवढा पूर्ण अभ्यास कवर करायचा आहे. त्यामुळं मग ती ना असं दिवसाचं हे मोजत नाही, ती तासाचं मोजते की बाबा एवढे तास राहिलेत फक्त आणि एवढ्या तासामध्ये मला अभ्यास पूर्ण करायचा आहे, असं तिचं चालू असतं. तर मग आता एवढं ती प्रयत्न करते तर आपण पण सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळं मग मग मी ना होता होईल तेवढं घरातले म्हणजे अनुष्काचे पप्पा किंवा वैभवदादा ह्या सगळ्यांना ना म्हणजे अजिबात गोंधळ नाही करायचा, कोणी टी व्ही नाही लावायची, कोणी मोबाईल नाही लावायचा, कोणी आवाज नाही करायचा, असं चालू असतं माझं कंटिन्यू. तर आता इथे बोलत बोलत कपड्यांच्या घड्या पण घालून झालेल्या आहेत, झाडू पण मारून झालेलं आहे, म्हणजे संध्याकाळचं जे काम होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि आता याच्यानंतर दुसरी काही कामच नव्हती, त्यामुळं मी नंतर काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.